अहमदनगर महापालिकेत शहराअंतर्गत वृक्षारोपण करण्याकरिता सुमारे 75 लाख रुपये निधी हा शासनाचा असून यामध्ये मोठा भ्रष्टाचार होताना दिसून येत आहे। सुमारे 5000 झाडे ही महानगरपालिकेच्या 4 विभागांतर्गत लावायची आहे। ट्री गार्डने सुरक्षित मजबूतीकरण करून 2 वर्ष देखभाल करून जगवायचे आहेत। त्यासाठी राखण करण्यासाठी पाणी देण्यासाठी माणसाची नेमणूक करणे गरजेचे आहे। परंतु ठेकेदार चैतन मारुती जाधव या ठेकेदाराला काम दिले ते सर्व बाबी निविदेनुसार करताना दिसत नाही। कुठेही झाडांना ट्री गार्डने सुरक्षित ठेवण्यात आले नाही। पाणी घालताना मनुष्य उपलब्ध नाही। त्यामुळे हा 75 लाख रुपये खर्च वाया जाणार आहे। असेच प्रकार मागील अनेक वर्षांपासून महानगरपालिकेत सुरू आहेत। करोडो रुपयांचे वृक्षारोपण करून लाखो झाडे लावली, पण आज जगलेली कुठेही दिसत नाहीत। ठेकेदार व अधिकारी पोहोचण्यासाठी हा सर्व प्रकार सुरू आहे। तोच प्रकार ही निविदा प्रक्रिया राबविताना दिसून आला। जी झाडे ठेकेदाराला लावायची ती झाडे खाजगी, त्यांची किंमत 200 ते 300 रुपये आहे। असे असतानाही निविदेत ठेकेदाराला 1250 रुपयाप्रमाणे दर महानगरपालिकेने ठरवून दिलाय। यातच प्रत्येक झाडाला यात प्लास्टिक किंवा बांबूचे ट्री गार्ड लावून देण्याचे, मजबूतीकरण करून द्यायचे, पण ते कोठेही दिसत नाही। त्यामुळे झाडामागे प्रत्येकी 900 रुपये कमाई करताना ठेकेदार दिसत आहे। जर आपण पाहिले तर 5000 झाडांमध्ये 75 लाख रुपयांच्या निविदेत 45 लाख रुपये लुटण्याचा प्रकार महानगरपालिका अधिकारी तसेच ठेकेदार करत आहे, असा आरोप युवा नेते नितीन भुतारे यांनी केला आहे। पालिका अंतर्गत नगर शहरामध्ये वृक्षारोपण करण्याचं काम दरवर्षी केलं जातं। ते वृक्षारोपण करण्यासाठी राज्य शासन असन, केंद्र शासन असन, वेळोवेळी करोडो रुपयांचा निधी महानगरपालिकेला देतात। जर मागच्या काळात जर पाहिलं तर करोडो रुपयांचं वृक्षारोपण करून झाडे लावण्याचं काम महानगरपालिकेच्या माध्यमातून विविध ठेकेदारांना झालं। परंतु हे होत असताना जर आज जर पाहिलं तर ती झाडं, लावलेली झाडं कुठेही जगलेली दिसत नाही। मग ती झाडं लावली होती का नव्हती लावली हेच मुळात हा प्रश्न आहे। तिथंच संशयाची भूमिका निर्माण होते। त्याच्यामुळं मोठ्या प्रकारे महानगरपालिकेच्या माध्यमातून वृक्षारोपण कार्यक्रमामध्ये मोठा भ्रष्टाचार होताना दिसतोय। अधिकारी लोक काय करतात, कुठेही जागेवर जाऊन ठेकेदारांनी झाड लावलं का नाही ते पाहत नाहीत। निविदा प्रसिद्ध करायची, त्याला काम द्यायचं, मग त्यांनी झाडं लावले काय, ते झाडं जगले काय त्याच्याशी यांना काही घेणदेण नसतं। फक्त आलेल्या फाईलवर सही करायची आणि आपली टक्केवारी त्यांच्याकडून घ्यायची, एवढंच काम अधिकारी लोक करताना दिसतात। मग संबंधित ठेकेदार कोणत्या तरी राजकीय नेत्याचा त्याला वरदहस्त असतो, त्याच्यामुळं राजकीय नेत्याची सुद्धा टक्केवारी याच्यामध्ये ठरलेली असते। त्यामुळं लावलेले झाडं कुठं आहेत कुठं नाही हाच मोठा संभ्रम या ठिकाणी निर्माण होतो आहे। तशाच प्रकारे यावर्षीसुद्धा वृक्षारोपणाचं काम चालू आहे। मागील 8-10 महिन्यापूर्वी एक निविदा प्रक्रिया राबवण्यात आली। त्याच्यामध्ये चैतन मारुती जाधव या ठेकेदाराला वृक्षारोपणाचं 75 लाख रुपयांचं काम देण्यात आलं। परंतु हे काम करत असताना संबंधित ठेकेदाराने वृक्षारोपण करताना 5000 झाडे लावण्यासाठी त्याला ऑर्डर देण्यात आली। ती झाडं लावताना ती झाडं 8 ते 10 फूट उंचीची पाहिजेत, त्याला प्लास्टिकचं ट्री गार्ड पाहिजेत, बांबूचं ट्री गार्ड पाहिजेत, त्याचं मजबूतीकरण झालं पाहिजेत, ते येणाऱ्या काळामध्ये 2 वर्ष सुरक्षित राहिले पाहिजे। त्याची जबाबदारी ही ठेकेदारावर आहे। त्याच्यासाठी 2 वर्ष त्याची पूर्ण वाढ होत नाही तोपर्यंत ठेकेदारांनी मनुष्यबळ नेमून त्यांना पाणी घातलं पाहिजे। असे विविध नियम व अटी त्या निविदेत आहेत। परंतु या निविदेचं अटींची पूर्तता करताना ठेकेदार दिसत नाहीत। कुठल्याही झाडाला मी जर पाहिलं तर कुठेही ट्री गार्ड दिसलेलं नाही। झाडंसुद्धा छोटी छोटी आहेत, आता काही दिवसापूर्वी लावलेली ती थोडीफार मोठी झालीत। परंतु नियमबाह्य पद्धतीनं हे टेंडर प्रक्रिया राबवली जाते आणि त्याचा जर दर पाहिला तर बाहेर नर्सरीमध्ये त्या झाडांची किंमत 200 रुपयापेक्षा जास्त नाही। वन विभागाच्या नर्सरीमध्ये 100 रुपयापेक्षा त्या झाडांची किंमत जास्त नाही। महानगरपालिकेची सुद्धा स्वतःची नर्सरी आहे, त्या ठिकाणावर महानगरपालिका झाडं देत नाही। परंतु ठेकेदाराला पोहोचण्यासाठी एका झाडाची किंमत 1250 रुपये ठरवून त्या ठेकेदाराला दिली। आज जर पाहिलं तर झाडाची किंमत आणि ट्री गार्डची किंमत जर धरली तर 300 ते 400 रुपयाच्या वर याची किंमत जात नाही।
परंतु त्या ठिकाणी 1250 रुपये देण्याचं काम महानगरपालिकेच्या काही अधिकाऱ्यांनी केलं. मग कुठंतरी 75 लाख रुपयाच्या कामामध्ये 5000 झाडांमागं 45 लाख रुपयांचा सरळ सरळ भ्रष्टाचार या ठिकाणी दिसतोय. वृक्षारोपण करताना खड्डे खोदाई व त्यासाठी लागणारे खत याचा खर्च ठेकेदाराकडून केला जातो, परंतु हा खर्च ठेकेदाराकडे नसून महानगरपालिका वृक्षारोपण करण्याकरिता खड्डा खोदाई खर्च तसेच खतांचा खर्च महानगरपालिका करणार अशी अजब निविदा राबविण्याचा प्रकार उद्यान विभाग मार्फत झालाय. त्यामुळे या संपूर्ण भ्रष्टाचाराची चौकशी करून वृक्षारोपणाचं बिल ठेकेदारास देण्यात येऊ नये, तसेच संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून ठेकेदार तसेच संबंधित अधिकारी यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी आयुक्तांना निवेदन देऊन नितीन भुतारे यांनी केली आहे. आपल्या मर्जीतील ठेकेदारांना कामं द्यायचं, त्यांच्याकडून टक्केवारी खायची व वाटेल तेवढ्या पैशाच्या निविदा या ठिकाणी काढायच्या व महानगरपालिकेला लुटण्याचं काम या अधिकारी व राजकीय नेते या ठिकाणी करत आहेत. आज जर पाहिलं तर ते वृक्षारोपण करताना संबंधित ठेकेदाराला खड्डं खोदण्यापासून तर त्या झाडांना खतं देण्याचं काम महानगरपालिका करणार आहे. त्याच्यामुळे फक्त झाडं लावण्याचं काम हे ठेकेदाराकडे आहे व त्याची निगा राखण्याचं काम हे ठेकेदाराकडे आहे. त्याच्यामुळे या संपूर्ण कामात कुठंतरी मोठ्या प्रकारे भ्रष्टाचार आहे. याची चौकशी आयुक्तांनी करावी. त्याकरिता मी काल आयुक्तांना निवेदन दिलं. आयुक्तांना सांगितलं याची सखोल चौकशी करावी, अन्यथा मी आपल्या दालनामध्ये आंदोलन करेल व मागील ज्या काळात सुद्धा अनेक वृक्षारोपण झाली त्याचीसुद्धा चौकशी केली पाहिजे. करोडो रुपये खाल्ले कोणी हे लोकांच्या समोर आलं पाहिजे. कोणत्या नेत्यांचे हे ठेकेदार आहेत, कोणत्या नेत्यांचे कार्यकर्ते आहेत हे सुद्धा समोर दिसलं पाहिजे. एवढी माझी मागणी आहे व आयुक्त साहेब त्याची योग्य दखल घेतील अशी मी आशा बाळगतो.